नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शो मध्ये. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट फार स्पेशल आहे, कारण की वकील असू किंवा ऍडव्होकेट आपण म्हणतो, बरेच असे पॉडकास्ट मी केले आहेत वकिलांबरोबर, पण आजचा पॉडकास्ट फारच स्पेशल आहे, कारण यांची स्टाईल जी आहे ती फारच वेगळी आहे. म्हणजे जे कायदेशीर गोष्टी असतात, ज्या कायदेशीर गोष्टी असतात त्यांचा अभ्यास ते एक वेगळ्या शैलीमध्ये सोशल मीडियावरती थेटपणे सांगायचा प्रयत्न नेहमी करतात, आणि तोच थेटपणा आज ते आपल्या बरोबर द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्टच्या मंचावरती घेऊन आलेले आहेत. तर आज आपल्या बरोबर आहेत ऍडव्होकेट वाजिद खान. द एके टॉक्स. वाजिद खान सर, कसं वाटतंय द एके टॉकच्या मराठी पॉडकास्ट शो मध्ये? पहिली गोष्ट, मी मराठी बॉसकरमध्ये एवढं मोठ्या प्रमाणात आणि स्टँडर्ड लेवलला पहिल्यांदाच आलेलो आहे. ओके. म्हणजे आतापर्यंत मी बऱ्याच ठिकाणी गेलो, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात कुणीही आतापर्यंत केलं नव्हतं मराठीमध्ये. हिंदी इंग्लिश जर हायफाय एक असतं, तर एक मराठी माणूस एवढं करू शकतो, मला याचा आनंद आहे. थँक्यू सो मच सर. पहिला प्रश्न की हा पॉडकास्ट कसा करायचा, म्हणजे एकदम कॅज्युअल करायचा की एकदम राडा झाला पाहिजे? कारण मी तुमचं सोशल मीडिया जेव्हा पाहतो ना, त्यावरती जरा थोडस मजा मस्ती फार मोठ्या प्रमाणात होते, पण कायदेशीर असते ते. मी राड्याला कधीही तयार आहे. उलट मला तो आनंद वाटतो, कारण आम्ही रोज कोर्टात 10 ते 6 गंभीर आणि सिरियस असतो. तर माझ्या आयुष्यात हे राहावं. बरोबर. सर, कधी हे स्वप्न पाहिलं होतं की आपल्याला एक खूप मोठा आणि खूप एक नामांकित असं एक ऍडव्होकेट वकील व्हायचंय? सर, लहानपणी 9वी-10वी पासून माझं हे स्वप्न होतं. माझे एक मित्राचे वडील जे आहेत ते सरकारी वकील होते, आणि त्या जिवलग मित्राच्या घरी मी नेहमी जायचो. ओके. आणि ते जात असताना त्याच्या वडिलांकडे जेव्हा मी बघायचो, पोलीस त्यांना येऊन सल्यूट करायचे, त्यांचे जे कामगार आहेत त्याच्या मागे फिरायचे, साहेब ते गाडीमध्ये बसायचे. तर तो मी एक पाहिला होता. आणि एकदा काय झालं, बोलता बोलता की तो मित्र होता, तो मी घरी अभ्यास करत बसलो होतो, तर त्यांनी मला एक टोमणा मारला होता, अरे तुला गणित येत नाही, तू वकील हो. मग ते डोक्यात शिरलं. ते माझं चॅलेंजिंग, अरे बाबा, आणि मला गणित अजिबात आवडत नाही. तर माझ्या डोक्यात ती गोष्ट फिट झाली, गणित लागत नाही म्हणजे वकिली करायची. तर माझं तिथून स्वप्न स्टार्ट झालं. मला ह्या प्रश्नामध्ये कुठेतरी भीती वाटतीये आता, की उगाच मी चुकीचं काय बोललो तर तुम्ही मला उद्या कोर्टात घेऊन जाऊ नका. प्रत्येकाला कोर्टात घेऊन गेलो तर मला वेळ कुठून मिळणार? माझेही आयुष्य आहे. अर्थातच सर. सर, मी सोशल मीडियावर पाहत असतो, तुम्ही फार ट्रेंडिंग असतो नेहमी. म्हणजे का, म्हणजे हे का तुम्ही त्या गोष्टी तुम्हाला सोशल मीडियावरती तुम्ही वेगळ्या पद्धतीने कसं काय मांडता? म्हणजे तुम्हाला कसं जमतंय? साहेब, जेव्हा मी पहिल्यांदा वडिलांना सांगितलं होतं की मला वकील व्हायचंय, तर ते म्हणले होते, तेरे जैसे 10 वकील मेरे आगे पीछे घूमते. तर मला हे त्यांचा टॉन्ट खूप डेंजर वाटला होता. तर मग गणित आहे, गुड पब्लिसिटी प्लस बॅड पब्लिसिटी इक्वल टू गुड पब्लिसिटी. मग मी तेव्हाच ठरवलं की नेहमी ट्रेंडिंग मध्ये राहायचं, फॉर्म मध्ये राहायचं, जे मनात येईल ते बोलायचं, खरं बोलायचं, कडू बोलायचं. तर मी ट्रेंडिंग. म्हणूनच तुम्हाला द एके टॉकच्या मराठी पॉडकास्टच्या मंचावरती आज बोलवलं आहे, कारण तुम्ही ट्रेंडिंग असता नेहमी. माझा पहिला प्रश्न. येस सर. सर, बुधवार पेठ ही का नेहमी हायलाइट होती तुमच्या व्हिडिओज मध्ये? कसं आहे की बुधवार पेठ माझ्यासाठी एक खूप रोमहर्षक जागा आहे. तिथे दुःख आहे, कथा आहे, ती याचना आहेत. म्हणजे मला जर आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी घ्यायच्या असतील तर बुधवार पेठ मधून घेतो मी. तिथे लोकांना फक्त एक वाईट भाग दिसतो, पण तिथे काही चांगला भाग पण आहे. मी एक गोष्ट सांगतो की बुधवार पेठ मधले बरेच जण माझे क्लायंट आहेत. काही मुली आहेत, काही महिला आहेत, काही पुरुष पण आहेत. तर त्यांच्या आयुष्यात मला कथा सापडतात. याशिवाय काही तरुण आहेत, उत्साहित आहेत, जे जिथं जातात त्यांना माहित नसतं, काही चुका झाल्या तर ते फटके खातात. तर मला बुधवार पेठ आवडते. म्हणजे मला ते जाणं आवडत नाही काय, पण ऍज अ ऍडव्होकेट एक म्हणून मला तिथले बरंच काही मिळतं. मला जर आयुष्यात मोकळा वेळ भेटला तर माझ्या बुधवार पेठेत अजून बरेच स्टोरी येणार, पुस्तक देखील आहे. ओके. सर, तुम्ही जसं सांगितलं की बुधवार पेठ या भागामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईड पण बऱ्याच प्रमाणात आहेत, बरोबर? त्यातल्या निगेटिव्ह ही सांगा आणि पॉझिटिव्ह साईड पण सांगू. निगेटिव्ह असं आहे की बरीच तरुण पिढी बुधवार पेठेमुळे विकेल लागली, बर्बाद झाली. त्याचं कारण हे आहे की वेश्यागमनचा तुम्हाला जेव्हा एकदा नाद लागतो, फिजिकली तर प्रॉब्लेम होतोच, पण पैसे मिळावेत, ते पैसे जमा करावे यासाठी तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळली जाते. बरोबर, बरोबर. तर हा खूप मोठा हे आहे. बरोबर, बरोबर. तर हा जो आहे हा निगेटिव्ह आहे. याशिवाय निगेटिव्ह मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. तिथल्या महिलांचंही आता असं झालंय
की त्यांना दुसऱ्या आजच्या पोरीसोबत कॉम्पिटिशन करावं लागते. अरे बाप, त्यांचे हाल चालू आहेत. म्हणजे जर काही सांगत नाही, पण आजच्या काही अशा मुली आहेत ज्या चांगल्या घरच्या आहेत, पण ते स्वतः व्यवसाय करतात. पण सर तुम्ही एक म्हणजे तुम्ही एक शिकलेले व्यक्ती आहेत बरोबर, तुम्ही कधी अशा व्यक्तींना भेटता, म्हणजे तुमचं कधी भेट? हो, मी वकील आहे, माझे क्लायंट आहेत, बरेच जण मग माझ्याकडे त्यांना- येतात, मी त्यांचे केसेस हँडल करतो. बरोबर, मग त्यांना असं कधी तुम्ही सजेशन देता का की ह्या क्षेत्रातून तुम्ही थोडंसं बाजू आहे. बाहेर आलं पाहिजे? माझी एक क्लायंट आहे, तिचं नाव जिंदा लाश आहे. अरे बाप, हा, तिने स्वतःचं जे पेट नेम आहे ते जिंदा लाशाचं ठेवलेलं आहे. ओके. तर तिला ऍक्च्युली मजा येते. ती चांगल्या घरची आहे, ती जाऊन बिझनेस करते, धंदा करते, तिला ते खूप आवडतं. म्हणजे ऍक्च्युली 2 पैसे कमवते, तिला तर वाईट वाटत नाही. आजची पिढी ही त्यांचे जे विचार आहेत खूप आधुनिक झालेले. आता काय बोलतो, अशा गोष्टी आहेत. बरोबर बरोबर. आणि ह्या गोष्टी सामान्य लोकांना माहित नसतात, म्हणून ते माझ्या इन्स्टा किंवा सोशल मीडियावर येतात. म्हणजे असंही घडू शकतं. बऱ्याच लोकांना वाटतं असं कसं होईल. बरोबर बरोबर. सर मी माझ्या पुढील प्रश्नावरती येतो. मला सांगा सर की एखादी एक व्यक्ती तिथे वेश्या व्यवसाय करत असेल आणि तिला एका व्यक्तीने पैसे नाही दिले, तर तिने काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट की तो पैसे देऊन जाऊ शकत असं, तिथे गेल्यावर अगोदर तुम्हाला टोकन द्यावंच लागतं. अच्छा, मला माहिती हा, नव्हतं. म्हणजे तिथे जर गेलं, जोपर्यंत तुम्ही टोकन देत नाही, तुम्ही टोकन दिलं की एक रबड मिळतो, त्याची पोरगी असते त्याची मागे लावलेली असते, तो रबड मिळतो आणि हे होतो. पण समजा तसं की असं झालं की त्याने पैसे देताना तो निघाला, तर मरूच तर मार खाईल. कारण तिथे त्या महिला ह्या डॉन असतात. इव्हन दो समजा तिथं बरेच तरुण पोरं काय करतात, उसाच्या भारात त्या महिलांना बघायला जातात. आणि कधी कधी काय होतं की त्यांना कंट्रोल होत नाही, मग ते त्या पोरीचं पल्लू ओढ किंवा हे ओढ किंवा त्याला दाबायचा प्रयत्न करतात कुठेतरी चुकीच्या ठिकाणी. मग अशा वेळेस त्यांना मरूच तर मार खावं लागतं. भलेही सर एक गंभीर सांगतो त्यामध्ये की भलेही ती धंदा करणारी आहे, पण तिलाही इज्जत आहे, तिलाही मान आहे. जोपर्यंत ती तुम्हाला ऍक्सेप्ट करत नाहीत, तुम्ही त्याचे पैसे देत नाहीत, तोपर्यंत तिची आबरू, तिची इज्जत तिचीच आहे. बऱ्याच वेळेस काही महिला एवढ्या हे असतात की मुझे इसके साथ में नहीं जाना है, असं देखील आहे. सर अशा महिलांना तुम्हीही बरंच सहकार्य आणि मदतही केली बरोबर, त्याबद्दल काय सांगताल सर? सर माझ्या हातात एक घड्याळ आहे, हे नेहमी असतं कुठेही बघा इंटरव्ह्यूमध्ये, हे माझं आवडतं घड्याळ आहे. ह्या डायल हाच आहे, फक्त पट्टा वगैरे बेल्ट मी चेंज करत असतो कधी कधी. तर हे मला एका महिलेने दिलं तिथल्या. अच्छा, का दिलं? कारण ना तिथे एक मुलगा जायचा, त्या मुलाचं त्या मुलीवर प्रेम बसलं आणि त्या पोरीला एकदा पिठामध्ये कोटात आणलं होतं, तेव्हापासून ती मला ओळखायची. म्हणजे मी तिला वेश्यावरच्या केसमधून थोडंसं बाहेर काढलं होतं, मग तिने माझी ओळख ठेवली होती. मग ती मला वकील सर म्हणायची. तिने खास मला मदत मागितली की सर मला तिथून बाहेर पाडायचंय, त्या मुलासोबत लग्न करायचं, आयुष्य घालायचंय. मग एक खूप छान पत्रकार आणि आमची एक सोशल वर्क आणि एक पोलिसांनी आम्हाला मदत केली आणि त्या महिलेला, त्या मुलीला तिथून आम्ही बाहेर काढून तिचं लग्न लावून दिलं. आज ती खूप छान जगते. त्यांनी मला हे खास मला म्हणजे आम्ही जे काही केलं, मी 1 रुपया घेतला नाही, मग त्यांनी मला एक घड्याळ दिलं, ते मी आवडीने घालतो. बरोबर बरोबर. येस सर थोडासा आता द AK टॉकच्या या प्रेक्षकांना आपण कायद्याचा अभ्यास शिकू चालेल आणि सांगू Yes. बरोबर. जर एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीने एकमेकांकडून पैशाची देवाणघेवाण केली आणि ते पैसे जर वेळेत दिले नाही, तर त्यांच्यावरती कोणत्या प्रकारची कलमं लागू शकतात आणि ती केस कशा प्रकारे चालू शकते? पहिली गोष्ट अशी आहे की मैत्री आली तर तिथं रायटिंग किंवा लिखाण येत नाही. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की दे ना यार मी देतो तुला नंतर येतो. नंतर येतो. मग अशा कंडिशन मध्ये पहिल्यांदा आपले जेव्हा पैसे यायचे असेल आणि तो देत नाहीये, आज देतो उद्या देतो, कला आबा तो टाळमटाळ करू लागला की मग काय करायचं, बरेच जण काय करतात, व्हॉइस रेकॉर्डिंग करतात. त्या व्हॉइस रेकॉर्डिंगला काही किंमत नाही. जज काय असं कानात बोळे घालून हा बोल हॅलो काय बोलतो आगलं, असं होत नाही. किंवा वकील हे पण म्हणू शकतात मी तुमची मिमिक्री मी दुसऱ्याकडून करून घेऊ शकतो की AK टॉक वाले माझ्याशी बोलतायत. तर अशा वेळेस काय करायचं, त्याला चॅटिंग करायची, त्याला लेखी बोलायचं. व्हॉट्सअप प्रूफ महत्वाचा? हो, तो सगळ्यात महत्वाचा प्रूफ आहे आजच्या काळात. याशिवाय आपण त्याला मेल करू शकता, देणं यार माझे पैसे नाही का, मेल करू शकतात. म्हणजे हे छोटेसे पुरावे बनवायचे, तुम्हाला टॉकिंगवर हे होणार नाही. याशिवाय आपण त्याला साधं पत्र सुद्धा लिहू शकतो, वकिलाची नोटीस देऊ शकतो. ओके, इथून तो पुरावा सुरू झाला. आणि शक्यतो कुणालाही उधार देत असताना कॅश देऊ नका. किती जवळचा मित्र असेल त्याला जीपे फोनपे सोपं झालं. अच्छा, तर आपण त्याच्यावर फसवणुकीची पण केस दाखल करू शकतो. आणि मित्र असल्यामुळे जर आपल्याला वाटतं की त्याला आत्महत्या टाकायचं नाहीये, तर आपण वसुली दावा पण लावू शकतो. पण तो वसुली दावा लावत असताना आपल्याला ती ठराविक कोर्ट फीस भरावी लागते. ह्याच रिलेटेड एक अजून एक प्रश्न की ज्यावेळेस काय होतं, आपण बँकेतून किंवा प्रायव्हेट एजन्सीमधून लोन घेतो आणि ते लोन वेळेप्रमाणे आपण कधी कधी फेडू नाही शकत,
तर अशा वेळेस रिकव्हरी एजन्सी असो किंवा बँककडून बरेच कॉल येतात आणि एका काळानंतर ते आपल्या जागेवरती व्हिजिटही करतात, बरोबर. बरोबर. अशा वेळेस त्यांनी जर शिवीगाळ केली किंवा आपल्या घरातली एक वस्तू घेऊन गेली तर कायदेशीर हे योग्य आहे? अयोग्य आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक सांगेल की ABC अशा 3 कॅटेगरी आहेत. मी नाव सांगणार नाही, मी ऍडव्होकेट आहे, मीही बऱ्याच ठिकाणी वसुलीला असतो किंवा वकील म्हणून त्यांना माहिती देत असतो. तर ABC अशा 3 कॅटेगरी असतात. हे फायनान्सवाले जेव्हा तुम्हाला फोन करतात तेव्हा पहिला फोन बघा तुम्ही, तुम्हाला सॉफ्टच येणार. तर तुमचं उत्तर कसं आहे याच्यावर तुमचं पुढचं आयुष्य अवलंबून असतं. म्हणजे ABC ए कॅटेगरी म्हणजे कुठली? फोन लावला तर जंटलमॅन, हा काय ते, कुठलं लोन, कसं, डॉक्युमेंटेशन काय काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, ही झाली तुमची ए लँग्वेज. ह्यांच्या नादी ते लागत नाहीत. मग बी लँग्वेज, ए देत रे, जा रे पण, मग ह्यांच्या नाही, हे झालं बी मध्ये. आणि तिसरं सी, साहेब माझी जरा अडचण आहे, जर फॅमिली प्रॉब्लेम आहे, मी पुढच्या महिन्यात देतो, तुम्ही असं गोड बोलले की सी म्हणजे चुतिया. मग ते पहिल्यांदा ABC म्हणजे ए बी ला बाजू ठेवणार आणि सीच्या बोकांडीवर बसणार. तुम्ही त्यांना गोड बोलले की मेले. मग त्यानंतर तुम्हाला भयानक फोन येणार. तुम्हाला असं वाटत असेल आपण त्यांना रिक्वेस्ट केली की साहेब जरा देतो करतो, की आपण तर मेलेच. कारण त्यांना काय माहिती असतं अगोदर ह्याला भेडा, हा किडनी विकेल, तिकडे मर्डर करेल किंवा चोरी करेल, पण आपले पैसे देईल, कारण त्याला ते सहन होत नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतात हा तुम्ही विचार करा. जर तुम्हाला त्यांचं बोलणं सहनच होत नसेल, ते फोन जेव्हा तुम्हाला करतात ते सहनच होत नसेल, तर अक्षरशः फोन उचलायचा नाही, बाजूला ठेवून द्यायचा. बरं, तुम्ही जर लोन भरलं नाही तर तुम्हाला फाशी होत नाही. तुमचे घाबरतात, भितात. बरं, एखाद्या महिलावालीने फोन केला आणि ती शिव्या देऊ लागली तर तुम्ही शिव्या खाऊन घेतात का? कारण ती महिला आहे. असा काही संबंध नाही. तिने शिव्या दिला, ती महिला असेल तर तुम्ही पण शिव्या द्या. बरोबर. कारण एकमेकांना फायनान्स, त्यांनी शिव्या दिला, आपण शिव्या दिला तर कुठलाही गुन्हा दाखल होत. का? कारण त्यांना फोन करायचा अधिकारच नाही. सुप्रीम कोर्टाने, RBIने गाईडलाईन्स दिलेत, किती फोन करायचे, कधी करायचे, केव्हा करायचे, घरी जायचं की नाही, हे सगळं ठरवलंय. पण ते काय करतात, काय त्याची भुर्जी करतात, ते बाजूला ठेवून देतात. तुम्ही पण काय करायचंय की जशात तसे वागायचे. आणि इवन दो फायनान्सवाल्यांना कधीही हे सांगू नका, साहेब भरतो ना, देतो ना, अशी गरिबी दाखवू नका. गरिबी दाखवली की मेले. त्यांची प्रत्येक गोष्ट बोलायचं बाबा रायटिंग मध्ये. याशिवाय कोणी तुम्हाला फोनवर बोलायचं, बाबा तुझा ID पाठवा अगोदर. जर तुमच्या घरी कोणी आला त्याला म्हणायचं, भाऊ ताबडतोब पोलीस स्टेशनला चल, तिथे जाऊन पैसे देतो तुझे, किंवा 112 मला, किंवा तू घरी आला ना पैसे देत नाही, जा. ओके. म्हणजे तो तिथं डेअरिंग करू लागला, मोबाईल काढा, व्हिडिओ बनवा. तुला पैसे पाहिजेत, तुला माझ्याशी बोलायचंय, काय कसं बोलायचं, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बोलू. कारण तू मला शिवीगाळ केली, मी तुला केली, काय मारण तरी जबाबदार कोण? कायदा बिघडू शकतो ना. चल 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 आपण तिकडे जाऊ, तुझा ID पण दाखव. बरोबर. त्याला एंटरटेन नाही करायचं. आणि जर तुम्हाला ह्या भानगडीत पाडायचं नसेल, तुमच्याकडून पैसे भरणं होत नसेल, फायनान्शियली भरणं होत नसेल, तर ताबडतोब तुम्ही कंझ्युमर मध्ये पळा. त्याला म्हणतात ग्राहक मंच, तिथे पळा. वेळ वाया घालू नका. तिथे जायचं, असं असं लोन आहे, काय आहे काय नाही, आम्हाला ते योग्य ती सेटलमेंट करून भरायचं आहे, हे लोक आम्हाला त्रास देत आहेत, प्रॉब्लेम देत आहेत, तिथे टाका. तुमच्या आयुष्यात अशा प्रकारचे केसेस आले? भरपूर येतात, रोज आहे. मी फायनान्सच्या बाबतीत बऱ्याच जणांना मदत करतो, गोरगरिबाला अडचण हे करतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही, एक जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळेस मला एक फोन आला. फोन आल्यावर त्याने मला असं विचारलं की साहेब माझा असा इन्शुरन्स आहे आणि त्यामध्ये 3 वर्षांत आत्महत्या केली तर असं आहे, तर माझ्या त्या घरच्यांना मिळेल का? आत्महत्या शब्द ऐकून मी आश्चर्यचकित झालो. मी त्याला मग विनोदात बोललो, अरे येड्या, आत्महत्या करायची आहे तुला तर असं कर, किडनी बी किडनी, म्हणजे काय होईल, घरच्यांचं लोन फिटेल, टेन्शन राहणार नाही तुला. आणि म्हणलं येड्या, तू आत्महत्या केली आणि समजा वाचला तर घरच्यांना अजून मेडिकलचा खर्च होईल. दुसरी गोष्ट, तू आत्महत्या केली तर तुला काय वाटतं की त्या पॉलिसीवाले घर ते येतील पळत, हे घे पैसे, ते मेले होते आणि घ्या. तसं नाही होत. मला त्यानंतर सक्सेशन आणा, यो कागद आणा, त्यो कागद आणा, इकडं जा, तुझे घरचे, तुझे पोरी बाळी तुला मेल्यानंतर शिव्या घालतील. बरोबर. काय मग तो ढसा 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 रडला आणि मला, साहेब तुमच्यामुळे मला धीर आला. काय त्याला म्हणलं, अरे तू येडा जेला जाऊन बसला तरी परवडतं, टेन्शन न घेऊ, काय होईल, 1-2 वर्ष शिक्षा होईल, नंतर येईल, अशी शकतील. तर मला, साहेब अक्षरशः तो माणूस नंतर येऊन मला भेटला, पाया पडला, आनंदाने रडला. साहेब तो आज आनंदाने जगतोय. त्याने शून्यातून उभारी घेऊन स्वतःचं छोटंसं किराणा दुकान चालू केलं. प्रत्येकाचं लोन त्याने फेडलं. साहेब, तर यानंतर मला एक व्यसन लागलं. आता लोक मला फोन करतात आणि मी त्यांना सल्ला देतो, मला त्याच्यात मला एक मजा येते. पैसे तर कधी कधी पैसे मिळतात, असं नाही की नाही. आणि मी जेव्हा घरासोबत म्हणजे माझ्या पप्पांसोबत जेव्हा बाहेर निघतो, जे माझे वडील बोलले होते ते जैसे 10 वकील आगे पिछे घुमते, असं वडिलांचा सल्ला होता ना, तर तेच जेव्हा माझ्या वडिलांसमोर मला नमस्कार करतात, सलाम करतात, आदबशीने वागतात किंवा पाय पडायचा प्रयत्न करतात ना, तर मला फक्त असा, मी वडिलांकडे बघत असतो
किंवा माझे वडील माझी एखादी बातमी किंवा मुलाखत जेव्हा टीव्हीला किंवा पेपरला असं बघतात ना, तर वडिलांच्या चेहऱ्यावर जी स्माईल येते ना, ती माझी जगण्याचं किक आहे. ते माझ्यासाठी जगण्याचं सगळ्यात मोठं टॉनिक आहे. बरोबर. त्यावेळेस मला एवढा प्राऊड होतं ना, माझ्या बापानं मला वर्तमानपत्रात बघितलं किंवा माझ्या बापानं मला मोबाईल किंवा टीव्ही मध्ये बघितलं, तर मग तो आनंद होतो. कधी कधी माझ्या आई आणि पप्पा, माझी आई मला नेहमी म्हणते, तुझा बाप बसला ना, तू कुठं चॅनलवर दिसतो का, कुठं दिसतो ना, ते बघत असते. मला कंटाळ, घरातच पडलेला ते. तो सर माझ्यासाठी आनंद आहे. बरोबर. त्यामुळे मी हे काम करतो. बरोबर. सर, मी माझ्या पुढील प्रश्नावरती येतो की फेक FIR बरेच होत असतात, याबद्दल काय सांगू शकता? हो, फेक FIR तुमच्या घाबरण्यामुळे होतात. काय होतं की एखादी FIR आपल्यावर झाली, आपण मग काय करतो, जामीन बिमीन करतो, केस लढतो, सगळं लढतो. आणि ती केस एकदा आपण जिंकलो, शक्यतो कोणाला शिक्षा होत नाही आजच्या काळात, ते एकदा केस जिंकली आपण काय म्हणतो, आता पोलीस स्टेशन नको, कोर्ट कचेरी नको. यामुळे काय होतात, पोलीसवाले कोणाच्या विरोधात पटकन FIR करतात. तुमच्यावर एखादी खोटी FIR झाली तर ती FIR खोटी आहे म्हणून तुम्हाला पोलिसांवर वापस केस करता येते, पण हे प्रमाण शून्य आहे. जर अशी लोक निर्माण होऊ लागली की आपल्यावर कोणी खोटी FIR केली, की नंतर ज्याने खोटी FIR केली त्या व्यक्तीवर, त्या पोलिसावर तुम्ही जर कंप्लेंट करत राहाल, तर ही संख्या कमी होईल. इव्हन दो माझ्यावर सुद्धा खोटी FIR करायचा प्रयत्न केला गेला होता, परंतु मी भांडल्यामुळं शांत. सर, एखाद्या व्यक्तीने त्याचं घर किंवा त्याची एक मौल्यवान प्रॉपर्टी त्यांनी बँकेत घाण ठेवली आणि त्याच्यावरती त्यांनी लोन घेतले आणि त्याला काळाप्रमाणे ते लोन जर फेडता नाही आलं किंवा पैसे देता नाही आले बँकला, आणि बँकवाले ते घर किंवा ते ताबा घ्यायला जरी येत असेल, तर अशा वेळेस त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे? साम दाम दंडभेद असं मी सांगेल. यामध्ये मोस्टली लोक काय करतात, लोन घेतल्यानंतर अजून आळशी होतात. ओके. ते बँकेकडे जातात, ह्याच्याकडे जातात, पाया पडतात, नगरसेवकाकडे जातात, कॉम्प्रोमाइज तडजोड ते असं करतात. बँकेला तुमच्या पैशात रसच नसतं, त्यांना त्या घरात रस असतं. ओके. कारण काही वर्षात त्याची किंमत दुप्पट होणार असते. हो. त्यांना ते घर गिळंकृत करायचं असतं. त्यामुळे ते तुम्हाला लॉलीपॉप देत राहतात. पण तुम्हाला काय करायचंय की ज्या वेळेस त्यांनी लोन दिलं होतं, रेट ऑफ इंटरेस्ट किती होता, आता किती आहेत, किंवा त्याच्यात काही चुका शोधू शकतात का, बँकेला स्टेटमेंट मागा, CA कडून त्याची तपासणी करून घ्या. आणि समजा ते सगळं व्यवस्थित आहे, बरोबर आहे, असं नाही की बँक प्रत्येकालाच फसवते. समजा ते जर व्यवस्थित असेल तर तुम्ही 3 गोष्टी वापरा. तुम्ही पटकन कंझ्युमर कोर्टात सुद्धा जा, म्हणजे ग्राहक मजूर, तिथे पैसे लागत नाहीत. त्यानंतर तुम्ही सिव्हिल केस सुद्धा टाकू शकतात, म्हणजे मनाई हुकूम, साहेब हे असंच आहे आणि मी देऊ शकतो नाही का, जे काय असेल. आणि त्यानंतर जर मनाई हुकूम मिळत नसेल किंवा ते कोर्ट एंटरटेन करत नसेल, तर सगळ्यात चांगला पर्याय आहे DRT कोर्ट. ओके. हे कोर्ट हे बऱ्याच कमी लोकांना माहिती आहेत की या कोर्टात जाऊन न्याय मागू शकतो. जेव्हा असं वाटलं आता हप्ते भरणं होणार नाही आणि बँक परेशान करते, त्यांनी घरी नोटीस लावली, नोटीस पाठवली, त्याला उत्तर द्या, त्याला चॅलेंज करा. नाहीतर काय होतं, लोक हातावर हात धरून बसतात, नाही आपण नगरसेवकाला बोलू, आपण आमदाराला बोलू, आपण खासदाराला बोलू, आपण ह्याला बोलू, आपण भाईला बोलू, या 65 गोष्टीमध्ये ते पळतात. त्यांना टाइम वेस्ट होतो आणि एक दिवस हातातून ते घर जातं. बरोबर. बरं सर, थोडंसं एक सोशल मीडिया कॉन्टेंटवरती येतो. एक कपल असतं, ते शेतामध्ये काहीतरी करत असतात XYZ, आणि तिथं बरीच व्यक्ती जातात आणि त्यांचे व्हिडिओ काढतात आणि म्हणतात की आम्ही पोलिसाला बोलू आणि हे बोलू. मग तो जो व्यक्ती ज्याला पकडला असतो त्यातला जो मेल असतो, पुरुष असतो, तो म्हणतो, तो फोन करतो मित्रांना त्याच्या आणि म्हणतो सामान लेके आओ सामान. तर अशा वेळेस कपल यांनी काय केलं पाहिजे? कारण काय मोस्टली तिथं पहिल्यांदा आता बोप जे घाट आहे, घटना अशी घडलेली आहे, अशा वेळेस तर मी पहिल्यांदा त्यांना सांगेल की त्यांनी पहिल्यांदा जीव वाचवायचा. म्हणजे शक्यतो पहिला प्रयत्न हा असेल, कारण तिथे त्यांना कायदा शिकू शकत नाही. पहिल्यांदा त्यांनी स्वतःचा जीव वाचवायचा आहे. दुसरी गोष्ट, त्यांचा जो व्हिडिओ रेकॉर्ड केला तर ते स्वतः कधी व्हायरल करत नाहीत. कारण आजच्या काळात सगळ्यांना माहिती आहे की आपण ते व्हायरल केल्यावर तो IMP नंबर काय असेल, सो अँड सो असेल, आता तो AK टॉक त्यामध्येच आहे. तर सगळ्यांना हे माहिती आहे की सायबर लागेल, भीती वाटेल. मोस्टली जे आरोपी असतात ते फक्त व्हिडिओ बनवतात, पण ते अपलोड लवकर करत नाहीत, कारण त्यांनाही थोडाफार कायदा कळतो. त्यामुळे जर कोणी तुम्हाला व्हिडिओ बनवत असेल, घाबरत असेल, तर घाबरायची गरज नाही. त्यावेळेस डोकं शांत ठेवा, स्वतःचा जीव कसा वाचवता येईल हे लक्षात घ्या. सेम प्रश्न योयो हॉटेलसाठी. अच्छा. हां, योयो हॉटेलमध्ये जर कोणाला पकडलं, जर हॉटेलचं डोअर ओपन करून शारीरिक संबंध काही व्यक्ती करत असेल, जर त्यांचा व्हिडिओ शूट केला हॉटेलमधल्या व्यक्तीने किंवा बाहेरच्या व्यक्तीने, तर त्याच्यावरती कोणत्या प्रकारची कलमं लागू शकतात आणि अशा वेळेस कपलनी कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे? कोणी असं घुसला OYO मध्ये, त्याने शूट केलं, तर पहिल्यांदा लागेल ब्लॅकमेलिंग. ओके. अश्लील चित्रीकरण करणे हा कायद्याने गुन्हा आहे, ते लागेल. सायबर ऍक्ट लागेल, विनयभंग लागेल, रेपचा प्रयत्न, अशी कलमं लागतील. आणि
तो कुठं व्हायरल करत असेल, धमकीत असेल, तर ते धमकीची कलम पण लागते, हे होईल. परंतु शक्यतो काय होतं, दरवाजा उघडायचे कोणी हे करत नाही, पण कॅमेरे वगैरे पासून होतं. कोणी कॅमेरे वगैरे लावलेले असतात कधी कधी, नाही का. पण ओयो मध्येच लावेल किंवा कुठल्याही कंपनीत लावेल, नाही का. तर कॅमेरे वगैरे लावले तरी ब्लॅकमेलिंग होईल, याची काळजी घ्यायची की कुठे कॅमेरे आहेत नाही ते आपण बघायचे. अजून एक गोष्ट आहे, बऱ्याच लोकांना कपल असं वाटतं की ओयो मध्ये, ही माहिती पहिल्यांदा सांगतोय मी तुम्हाला, बऱ्याच कमी लोकांना ही माहिती आहे कपलला. बऱ्याच जणांना असं वाटतं की ओयो मध्ये गेल्यावर आधार कार्ड द्यावंच लागतं. ओके. पण ह्या चॅनलवर मी सांगतो, तुमच्याकडे गुगल असेल तर असं ओयो हॉटेल इन आधार कार्ड इज नॉट कंपल्सरी असं सांगितल्यावर पूर्ण हिस्ट्री येईल. तिथे तुम्हाला आधार कार्ड द्यायची गरज नाही. एक सफिशियंट नॉर्मल पुरावा दिला तरी ते होतो. तुम्ही तुमची आयडेंटिटी लपवू शकता. ओके. हा, ही आज तुमच्या समोर मी सांगतोय. आताही बोलत होतो की गुगलवर चेक करून घ्या. मग हॉटेलवाले ओयो हॉटेलमध्ये गेल्यावरती आयडी कार्ड, आधार कार्ड वगैरे का मागतात? त्यांचा काही दोष नाहीये. ती मुलगी लहान आहे का वयाने समजूतदार आहे हे बघण्याची पहिली ड्युटी आहे. म्हणजे कधी कधी काय होतं की बाल लैंगिक अत्याचार कायद्याने ते रेप केस वगैरे फाईल झाली तर हे पण आरोपी होतात. त्यामुळे त्यांच्या डोक्यात तिथं गेल्यावर त्यांची पहिली काय असते की 18च्या वरती आहे का, 18+ आहे का ते चेक करतात. कारण आजच्या बऱ्याच मुली वयाने जरी मोठ्या असल्या, बाटूक दिसतात, जीन्स बीन्स घातले की छोट्याच वाटतात. तर त्यांची ती पहिली ड्युटी आहे. दुसरी गोष्ट, कोण आलं कोण गेलं, आणि मोठे जर असेल तर भविष्यात काही महिला त्यांच्यावर रेप केस टाकतात. तर ह्यांना काय होतं, विटनेस म्हणून ते रजिस्टर घेऊन जावं लागतं. म्हणून ते नाही आधार कार्डच द्या म्हणून ते बळजबरी करतात. ओके. म्हणजे तोंड घालून बुक्क्यांचा मार, इकडून चालू इकडून चालू. सर, माझा जो मागील पॉडकास्ट आहे ना, तो फार व्हायरल झाला. ओके. आणि त्या पॉडकास्टमध्ये मी तर काही अपशब्द नव्हते वापरले किंवा मी कोणाला हर्ट होईन असं काही बोललो पण नव्हतं. पण तरी पण लोकांनी मला शिव्या दिल्या. तर ही लोक सोशल मीडियावरती मला शिव्या देतात, तर अशा लोकांवरती जर मला ॲक्शन घ्यायची असेल तर ती कशा प्रकारे घेतली? येस, माझं इन्स्टाचं जर तुम्ही DM चेक केलं तर त्याच्यावर एक स्पष्ट वाक्य लिहिलंय, घाण कमेंट करायला कोटात खेचून आणणार. हे पहिलं वाक्य लिहिलेलं. म्हणजे आपल्या पॉडकास्टला कोण कमेंटच करणार नाही आता, जे काय असेल. माझ्यावर कमी हे करते. कारण काय आहे, तुम्ही आज जे करतायत, तुमचं हे जे द AK टॉक आहे ह्याची एक आयडेंटिटी आहे. म्हणजे काय आहे की याचं मान मर्ताबा जे तुम्ही हे केलेलं आहे, हा तुमच्या जगण्याचा कणा आहे. आणि तो अपशब्द वापरून, शिव्या देऊन, गलिच्छ बोलून कोणी जर ती प्रतिमा मलिन करत असेल तर तुम्हाला मानहानी, डेफेमेशन, बदनामी, धमकी, सायबर सेल अशा ऍक्टनुसार त्याच्यावर हे करता येईल. आणि जर त्याचा जास्तच मास जिरवायचा असेल त्याचा, तर दिवाणी दाव्यामध्ये तुझ्यामुळं मला फिजिकली, मेंटली, फायनान्शियली त्रास झाला, माझ्या चॅनलचे सो अँड सो कमी झाले किंवा हे झालं, नातेवाईकांनी संबंध तोडले, अशा खाली त्याच्याकडून नुकसान भरपाई मागता येईल. ओके. असं करता येईल. कायदा आपण पाहिजे तसा आतमध्ये टाकू शकतो. सर, मी माझ्या पुढील प्रश्नावरती येतो. मी एक मागील आठवड्यामध्ये तुमच्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पाहिली होती. जर आपण एखाद्या व्यक्तीच्या घरी जातोय आणि त्याच्या घरी एक कुत्रा असेल, पाळीव प्राणी असेल, कुत्रा असेल, व्हॉटएव्हर जे काय, आणि ते जर त्या येणाऱ्या व्यक्तीला चावलं तर त्याच्यावरती काही कायदेशीर कारवाई होऊ शकते का? ह्याच्यावरती हे तुमचं उत्तर झाल्यावर मी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे मी हा प्रश्न तुम्हाला विचारला. ओके. एक कविता होती की माझी स्वतःची कविता आहे की चित्रा, मी आहे खूप पित्रा, तुझ्या घरी आल्यावर माझ्या अंगावर सोडू नको कुत्रा. ओके. एक कविता सांगतो. आता समजा कुत्र्याने तुम्हाला चावलं तर शासन आजकाल त्याची नुकसान भरपाई देते. म्हणजे हे पण आहे. दुसरी गोष्ट, आपण त्या व्यक्तीवर केस करू शकतो. म्हणजे सो अँड सो कलम लक्षात येत नाही, पण तुम्हाला त्याने तुमच्या अंगावर सोडलं, जाणून बुजून सोडलंय का कसं सोडलंय ह्याच्या सुद्धा त्याच्यावर केस होते. ओके. आता तुमची स्टोरी काय म्हणली? ओके. तर मी ॲक्च्युली बऱ्याच वर्षाआधी एका ठिकाणी गेलो होतो, एका बिल्डिंगमध्ये. 2015ची गोष्ट आहे. आणि त्या बिल्डिंगमध्ये मी 3rd फ्लोअर क्रॉस केला आणि एका व्यक्तीने त्याचं कुत्रं गेटवरती बांधलं होतं, घराच्या दारावरती. आणि ते कुत्रं माझ्या अंगावरती आलं आणि मी तो मधला डब असतो ना बिल्डिंगचा, त्याच्यावरती पाय दिलं, मी काय खाली पडलो. इथं मला हेडिंग. मग एक सांगतो, आता मी जे तुम्हाला सांगितलं की हे जरा सॉफ्ट, पण समजा जर असं कोणी जाणून बुजून तुमच्या अंगावर कुत्रं सोडतोय तर तुम्ही त्याच्यावर हाफ मर्डरची केस सुद्धा लावू शकतात, कारण तुम्हाला जीव मारायचा प्रयत्न करतोय. हॉस्पिटलमध्ये होतो. हो, मग तुम्ही नुकसान भरपाई मागा ना. ते जे मेडिकल आहे तुम्ही ते द्या पावत्या, तुझ्यामुळे असं झालं नाही मागा. तो सिद्ध करेल की नाही माझं कुत्रं चालू नाही, माझ्या कुत्र्याला दातच नाही, जे काय असेल ते बरोबर मागू शकता, तुमचा हक्क आहे. बरोबर. आणि कायद्यात काय आहे, बऱ्याच वेळेस एक गोष्ट सांगतो की कुठल्यामध्ये न्याय मिळेल नाही मिळेल हा नाही विचार करायचा. अमेरिकेचे लोक काय करतात, छोटं मोठं बाहेरचे लोक छोटं मोठं काही जरी झालं तरी कोर्टाकडे जाऊन न्याय मागतात.
न्यायाधीश सुद्धा काय विचार करतो, न्यायाधीशाला सुद्धा कुठे एक भावनिकता असते, तो सुद्धा बघतो की काय आहे काय नाही, कुठं रिलीफ देता येईल हे होतं. बरोबर. सर, आत्ताच्या या 2024च्या काळामध्ये काय चॅलेंजेस समोर येत आहेत तुम्हाला एक वकील म्हणून? सध्या ते ई फायलिंग आलंय ना, भीक नको पण कुत्रावर असं झालं. शपथ सांगतो, कोर्टात नेटवर्क नाही. आमचे जे कोर्ट आहे ती एवढं काही फास्ट इंटरनेट नाही. कुठेही जसं व्हिडिओ कॉन्फरन्स होते हे होते ना, अक्षरशः ते म्हणतात ना, भीक नको पण कुत्रावर अशी अवस्था आहे. समजा मला एखाद्याला ऑनलाईन जे आहे त्याची क्रॉस घ्यायची असेल तर ते खाली माईकचं टुक 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 ते बरोबर येणार की नाही, आवाज येत नाही, ते कोणाचं आहे, तिथून त्यांना माझा व्हॉइस येतो की नाही. म्हणजे जे नेटची स्पीड आहे किंवा जे वकिली करत आहे, आता समोर एखादा व्यक्ती आहे, मी त्याला जे समोर प्रश्न विचारू शकतो तेव्हा मला जेव्हा त्याला ऑनलाईन विचारायचे असतात, अक्षरशः नाकी नऊ येते. मला तुझा आवाज येतोय का, तुला माझा आवाज येतोय का, मग ते तिकडून हळूच हॅलो हे. म्हणजे काय होतं की एवढंच कशाला, काही साक्षीदार तर एवढे नालायक आहेत, जाणून आवाजच येत नाही, कळलंच नाही. तर अक्षरशः आमची ही परिस्थिती झालेली. म्हणजे एकतर आम्हाला दिवसभर बोलावं लागतं. ते जेव्हापासून हे आजकाल ऑनलाईन आलंय नाही का, हे असं तुम्ही जे आता मला विचारलंय साहेब, त्यामुळं अक्षरशः परेशान. पूर्वी वकिलात एक मजा होती, आम्ही राजासारखं पोलिसांना असं उभं राहायचं, चले नेट उभं राहा आणि बोल, अक्षरशः हे व्हायचं. आता कसं झालंय, ते ऑनलाईन साहेब बसतात तिथं, पोलीसवाले, त्याचं काहीतरी आहे लांबून येत आहे, ते नांदेडचे आहेत, बरं आम्ही इथून बोलतोय, मग त्यांना आमचा आवाज जाईल की नाही हे. बरोबर साहेब, कोर्टातली जी यंत्रणा आहे, एवढंच कशाला, कधी कधी आम्ही ई फायलिंग करत असताना ते इंटरनेट डाउनलोड आहे, ते साईटच बंद आहे, अक्षरशः प्रॉब्लेम आहे. पूर्वी असं होतं की आमच्याकडे एखादा गरीब आला की सर मला केस फाईल करायची, आम्ही काय करायचो, 2 पेज घ्यायचो, टायपिंग बिपिंग करायचो, ती कागद लावायचं, ती दाखल करायचो. आजच्या काळात काय आहे, ते ई फायलिंगचे पैसे वेगळे द्यावे लागतात. परत ती ई फायलिंग केल्यानंतर त्यांना एक हार्ड कॉपी पण द्यावी लागते. किती अन्याय आमच्यावर. बरोबर. ई फायलिंगचे पैसे द्या, मग तुम्ही ई फायलिंग करायला तर मग ऑनलाईन कॉपी म्हणजे सरळ बाय हँड कॉपी का घेता मग? बरोबर. त्याला पण झेरॉक्सचे पैसे द्या. हे सगळं खर्च आम्हाला पडतोय. बरोबर. साहेब, माझं ठीक आहे, आमचे जे मोठे वकील आहेत ते ठीक आहे, काही वकिलांनी वकिली बंद करायची वेळ आली अशामुळे. अरे बाबा. ते कुठून आणणार? एक मॅटर फायलिंग करायला 1000 रुपये 500 रुपये वेगळे चाललेत. बरं, गरीबाने इथून पुढे गरीब लोकांनी केसेस दाखल करायचे की नाही करायच्या, आमच्याकडे कोणी आला सर पैसे नाही येत, फक्त येतात, ठीक नाही व्हायचं. आता माणूस विचार करतो. बरं, अजून एक गंमत आहे, साधा अर्ज द्यायचा आहे, कुठलं नवीन काय द्यायचं, तो पण अगोदर ऑनलाईन फाईल करा आणि मग तिकडे जा. बरं, एखाद्या वकिलाची आर्ग्युमेंट आहे, ते आर्ग्युमेंट करत बसणार का, हे ऑनलाईन फायलिंग असं, आणि टायपिंग नंबर द्यावा लागतात, आमचा नंबर कधी येईल तो आहे 7-8 आहे. हे उलट डिले सिस्टीम चालली, यामुळे केसेस थप्पी वाढत चालल्या. ही ऑनलाईन ही ई फायलिंग आमच्यावर अत्याचार आणि अन्याय आहे, ती म्हणायची वेळ आली, भीक नको पण कुत्रावर. तर बुधवार पेठेत जर एक व्यक्ती जात असेल तर त्यांनी कायदेशीर कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे? 5 गोष्टी लक्षात ठेवायची, ह्याला म्हणतात पंजा. या 5 गोष्टीमध्ये पहिल्यांदा तुम्ही बुधवार पेठेमध्ये जात असताना तिथे लागतात तेवढेच पैसे घेऊन जा, 1000 किंवा 500 रुपये. मग ते तिथं कोण काढून घेतं? काढून घेऊ शकतात, प्रत्येक ठिकाणी काढून घेतात असं नाहीये, परंतु तिथून तुम्ही जातायत, त्या गल्लीत फिरतायत, तिथे भेटणारे लोक चांगले आहेत वाईट आहेत काही नाही, कधी कधी पोलिसवाले पण काढून घेतात, चल पैसे दे. अरे बापरे. तुम्ही कुठला आहे, तू काय दाखवा आयडी, वडिलांना फोन करू का, असे पण घटना घडतात. त्यामुळे तुम्ही बुधवार पेठेत जात असताना फक्त ठराविक 500-1000 रुपये घेऊन जा, तिथे लागतात तेवढे. दुसरी गोष्ट, शक्यतो तुमचा मोबाईल देऊ नका. मी तेच विचारणार होतो, तिथं ऑनलाईन पेमेंट होतं का? होतं ना. मग मोबाईल नाही नेला तर कॅशच घेऊन जा, ऑनलाईन व्यवहारच करू नका. बऱ्याच वेळेस काय होतं, मोबाईलमध्ये तुमचे महत्वाचे नंबर असतात, फोन नंबर असतात, काही डाटा असतं, एखाद्याला आलं, हुक्की आली, लहर आली किंवा मोबाईल हरवला, करणार काय, किंवा कोणी घेतलं तर करणार काय. तिसरी गोष्ट, त्या बुधवार पेठेमधल्या बारीक बारीक गल्ल्यात जाऊ नका, अजिबात जाऊ नका. तिथे ज्या मोठ्या बिल्डिंग असतात त्याच ठिकाणी जा. चौथं, तुम्हाला तिथे कोणी अडवलं, पोलीस असो किंवा नॉर्मल असो, त्याच्याशी बोलताना तुमच्या बोलण्यात तत मम पप भब नसायला पाहिजे, नडायचं डायरेक्ट. म्हणजे तुमचं बोलणं कसायला पाहिजे, काय कोण आहे तो, तुमची लँग्वेज ही पाहिजे. तुम्ही तिथं कॉन्फिडन्सने बोलले तर तो तुम्हाला अडवणार नाही, मी इथं नाही साहेब असं म्हणलं. अजून एक आहे, तिथे तुम्ही गेल्यानंतर कुठल्याही महिलेला तिथला त्या ह्याला हाताने टच करून छेडू नका. त्या महिलांना आबरू इज्जत आहे, कारण त्या नांगाट झाल्या तर तुम्हाला नागडं करतील. त्यामुळे बुधवार पेठेत जाताना ह्या 5 काळजी लक्षात घ्या. अजून एक शेवटचं सांगतो,
तिथं कोणी आला साहेब अच्छी दिखाता, साहेब भयंगी दिखाता, एजंटच्या नादी तर अजिबात लागू नका, त्याला म्हणतात दलाल. जर तुम्हाला कोणी म्हणला अच्छी दिखाता, कौली दिखाता, छोटी दिखाता, फालतूपणात अजिबात पडू नका, काम करा आणि तिथून निघा. धन्यवाद. सर, बुधवार पेठेत जर कोणी पैसे काढून घेतले व्यक्तीचे, जसं तुम्ही मगाशी सांगितलं की थोडेच पैसे घेऊन जायचे, बाकीचे पैसे काढून घेतले, तर ह्या गोष्टींकडे कसं पाहिलं पाहिजे, हे पैसे कसे परत घेतले पाहिजे? आता काय होतं, बुधवार पेठेत आपले पैसे काढून घेतले म्हणल्यावर आपण लाजेने मान खाली घालतो, निघून जातो, जे काय असेल ते सहन करतो, कोणाला बोलतच नाही. परंतु आपल्याला ते पैसे वापस मिळू शकतात. त्यासाठी तुम्ही सरळ पोलीस स्टेशनला जा. पोलीस स्टेशनला गेल्यावर काय होतं, बुधवार पेठेमध्ये हे जे आर्थिक गुन्हे जर दाखल झाले तर पोलिसांना त्रास होतो आणि ते पैसे कुणी काढले, काय काढले हे पोलिसांना माहित असतं. जेव्हा तुम्ही सांगितलं मी इथं गेलो तिथं गेलो, तर पोलीस सरळ त्याला फोन लावतात, ए इधर आ. म्हणजे काय होतं, तिथे चाललेले जे कॉन्टॅक्ट आहेत, जे पोलीस आहेत, ते पोलिसांना माहित असतं कोणी कोणाचे पैसे काढलेले. आणि ते पोलीस काही 4 लोक सांगत बसत नाहीत किंवा तुमची FIR दाखल करून घेते, ते पण शक्यतो प्रयत्न करतात की तुमचे पैसे निघावे. त्यामुळे तुम्ही पोलिसांना हे करा. परंतु जर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जायची भीती वाटत असेल, लाज वाटत असेल, तर तुम्ही एक अनवाणी पत्र CPच्या नावाने लिहा. अच्छा. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर पण टाकू शकता, ते लिहू शकतात की साहेब मी फक्त नंबर टाकतोय, नाही का, मला असं हे आहे, माझी ओळख, माझी आयडेंटिटी हे जाईल, तर त्याने सुद्धा फायदा होतो. पण तुम्ही म्हणले की आता गेले तर मग गेले, त्यामुळे तुमचे पैसे मिळू शकतात. ओके, धन्यवाद. सर, ह्या रेड लाईट एरियामध्ये ज्या महिला काम करत असतात, अशा महिलांना, मुलं असो किंवा मुली असो, यांच्या शिक्षणासाठी ते लोक कसे काम करत असतात किंवा त्यांच्याकडे आधार कार्ड वगैरे ह्या पण गोष्टी नसतात, तर ह्यासाठी त्या कशा प्रकारे काम करत असतात? एक गोष्ट सांगतो की काही बांगलादेशी असतील, बाहेरच्या असतील, हे जेव्हा येतात खोटं नाव वगैरे बनवून ते आधार कार्ड वगैरे बनवतात, डॉक्युमेंट बनवतात. परंतु बुधवारपेठमध्ये आजही अशा काही महिला आहेत की जे बऱ्याच वर्षापूर्वी ह्या कंट्रीमध्ये आल्या होत्या, इथं आल्या, परंतु त्यांना डॉक्युमेंट्स बनवता आले नाही, कारण लग्न झालं नाही, हे नाही झालं. तर अशा ज्या महिला आहेत ज्यांना खरंच म्हणजे त्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांना आधार कार्ड लागत असेल किंवा शाळेचं असेल, तर मी त्यांना कायदेशीररित्या नक्कीच मदत करेन. कारण मी बऱ्याच वेळेस एड्सच्या बाबतीत, काही सोशलच्या बाबतीत बुधवार पेठेमध्ये कॅम्प्स घेतलेले आहेत. अशा वेळेस त्या महिला ज्या आहेत ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात. अशी कुठली भगिनी असेल तर ती ॲडव्होकेट वाजद खानला भाऊ समजून कॉन्टॅक्ट करू शकते आणि मी निश्चित त्यांची हेल्प करेन. धन्यवाद. सर, बुधवार पेठेतून जर कोण व्यक्ती जात असेल तर त्यांनी मान खाली घालून जाणं गरजेचं आहे का? नाही, बेसिकली असं लाजेची गरजच नाहीये. परंतु तुम्ही कुठल्या बाबतीत चालल्यात हे पण महत्वाचं आहे. तुम्ही तिकडे जात असाल तर मास्क लावून जा, तोंड लपून जा, तो भाग वेगळा. परंतु तुम्हाला तिथून जाण्याचा अधिकार आहे. तुम्ही कुठेही वावरू शकतात आणि ह्या ठिकाणी जाताना तुम्हाला कोणी अडवलं तर कॉन्फिडन्सली बोला. परंतु तुम्ही जर लाजेने खाली जात असाल, मान खाली, मग कोणी ना कोणी तुम्हाला हटकणार. बुधवार पेठेमध्ये सुद्धा भाई आहेत, सगळ्यात मोठे भाई आहेत तिथे, आणि महिला सुद्धा गुंडगिरी करतात. सर, सध्या सोशल मीडियावरती फार चर्चा चालू आहे की अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्या डिवोर्सची चर्चा फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. ती चर्चा तर चालूच राहील, पण जर कोणाचा डिवोर्स होत असेल तर ह्यामध्ये प्रॉपर्टीचं विभाजन कशा प्रकारे केलं जातं? कायद्यात तर ते स्पेसिफिक गोष्टी लिहिलेल्या आहेत, असं तसं तसं, परंतु त्याचं पालन कोणी करत नाही. जर म्युच्युअल मध्ये असेल तर गोष्ट वेगळी. परंतु एक गोष्ट सांगतो, महिला कायद्यांच्या बाजूने आहे, परंतु ते कोर्टाच्या बाहेर आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर. जर महिलेने ठरवलं तर ती तिला पाहिजे तेवढा हक्क घेऊ शकते. तुम्ही बघितलं असेल, ऋतिक रोशन असेल, सैफ अली खान असेल, ज्यांचे जेडीओस नाही का, तर ते त्यांच्या बायकांना आवडीने पैसे देतात की एवढे एवढे हे घ्या. परंतु एखादा नवरा चिकट आहे, भिकारी आहे, नाही का, प्रॉपर्टी आहे पण द्यायला तयार नाही, तर अशा वेळेस महिलाने सक्षम व्हावं, आपला हक्क घुसून घ्यायचा. ते अर्ज कर, विनंती कर, याचिका टाक, पोटगी टाक, ते नाही करायचं. असं. ओके सर, शाळा कॉलेज असू किंवा लग्न झाल्यावर पण असू, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे नातं आयुष्यभर असतंच, बरोबर? गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ह्या नात्यामध्ये देवाणघेवाण पैशाची होती आणि ब्रेकअप झाल्यानंतर हे पैसे जर वेळेत परत केले नाही किंवा पैशाची मागणी केली गेली तर कायदेशीर याला आपण पाहू शकतो? हो, पाहू शकतात. कसं आहे, दोघेही जेव्हा फिजिकली राहतात आणि एखादा पार्टनर सो अँड सो खर्च करतो किंवा पैसे उधार मागतो, घेतो आणि ते नंतर देत नाही. आता जर एखाद्या मुलीने घेतले आणि मुलगा पैसे मागत असेल तर मुलगी काय म्हणते, मी तुझ्यावर रेप टाकणार. हो.
आणि जर पोराने केलं तर ते काय म्हणते तुम्हाला ब्लॅकमेल करतोय का, मी ब्लॅकमेलिंग टाकणार. म्हणजे अशा प्रकारचं रेप आणि ब्लॅकमेलिंग ह्या 2 गोष्टी समोर येतात. तर अशामध्ये तुम्ही रायटिंग मध्ये सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. मेसेज, व्हॉट्सअप, नोटीस. म्हणजे काय होतं की असं नाही की ती महिला गेली की तुमच्यावर रेप केस टाकणार, तिलाही कुठं ना कुठं भीती असते. त्यामुळे तुम्ही कायदेशीर जर नोटीस टाकली, बोलले, मेसेज टाकले तर तुमचे पैसे निघू शकतात. ओके सर, एखादा व्यक्ती रेल्वे असो किंवा बसमधून प्रवास करत असेल तर त्याचं पाकिट चोरीला गेलं किंवा सोनं चांदी काही चोरीला गेलं, तर अशा केसेसमध्ये तुम्ही कशा प्रकारे काम करता? आणि आजपर्यंत मी हे कधी हँडलच केलं नाही, पण मिळतात ते. कारण किरकोळ आहे असं वाटतं आम्हाला ते. कारण रेल्वे स्टेशन प्रवास ते जे काय असेल तो एक पर्टिक्युलर एरियामध्ये चाललेला असतो आणि त्याला ते रेल्वे पोलीस स्टेशन किंवा तिथली संबंधित पोलीस स्टेशन हेच लोक बघतात. त्यामुळे ते किरकोळ मध्येच मोडतं, तरी ते पैसे मिळतात तुम्हाला तुम्ही कंप्लेंट केल्यावर. बरोबर. पुढील प्रश्न, तुम्ही एवढे सिनियर ॲडव्होकेट वकील आहेत, बऱ्याच वर्षाची तुमची एवढी प्रॅक्टिस आहे. शिक्षण वकिलीचं लॉचं शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर बरेच विद्यार्थी एक प्रॅक्टिस करायला तुमच्याकडे पण येतच असते. पण तुम्हाला काय वाटतं की त्यांना कोणत्या वर्षी किंवा लगेच जॉईन झाल्या त्यांना मानधन मिळालं पाहिजे? नाही, माझं या गोष्टीला विरोध आहे. जर त्यांना मानधन मिळू लागलं लवकर जॉईन केल्याबरोबर ते चांगली वकिली नाही करणार. त्याचं कारण हे आहे की एकेकाळी मी वेटर म्हणून हॉटेलमध्ये काम करायचो. रात्री 9 ते 2 माझी ड्युटी असायची आणि मग मी कोर्टात जायचो, स्ट्रगल करायचो. आणि आम्ही एक गोष्ट बघितली की जे मोठ्या घरची आमच्यासोबतची पोरं होती, मित्र होती, ज्यांना घरून सपोर्ट मिळायचा, पैसे मिळायचे, मग ते काय करायचे, आणि नंतर बघू रे, जाऊ दे रे, चल. म्हणजे काय होतं, आम्ही ते शिकायचो, तितका जास्तीत जास्त वेळ द्यायचो आणि त्यांना सगळ्या गोष्टी कम्फर्टेबल असल्यामुळे ते काय करायचे, दुसरीकडे जायचे. जर वकिली क्षेत्र असं आहे, हे बघा, एखादा गरीब यामध्ये येत असेल ना, मला आनंद आहे, असं नाही की त्याला पैसे, परंतु पैसा आला की तो ह्याकडे दुर्लक्ष करतो. वकिली त्याने जर पैसे कमवायचे असेल, त्याला लवकर स्टँड व्हायचं असेल तर त्याने 12वी नंतरच कोर्ट जॉईन करायचा, एखाद्या वकिलाकडे काम करायचं, जेणेकरून काय होतं, तो वयाच्या 22व्या वर्षी वकील होतो. तो वयाच्या 22व्या वर्षी वकील झाला की त्याला मग त्यावेळेस पैसे मिळणं चालू होतं. परंतु पोरांची चूक काय होते, ते म्हणतात मी BA नंतर, मी MA नंतर किंवा सो अँड सो वकिली पास झाल्यावर कोर्टात येईल. तो जेव्हा वकिली पास झाल्यावर कोर्टात येतो, असं गरीब धरा त्याचं वय 22 होतं. एखाद्या वकिलाच्या हाताखाली 3 वर्ष काम करायचं म्हणजे 23, 24, 25. मग घरचे त्याच्या लग्नाच्या मागे लागले असतात. 25 वर्षांनी त्याला 10-15 हजार रुपये मिळायला सुरुवात होतात, पण बायको सपोर्टिव्ह पाहिजे. बरोबर. मोठ्या घरचा असेल तर गोष्ट वेगळी. परंतु इथे तुम्हाला वकिली करायची आहे तर तुमचं पहिल्यापासून एम पक्का पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ जसं तुम्ही 10वी-12वी झाले की तुम्ही डॉक्टर, सायंटिस्ट, पोलीस काही व्हायचं असेल तर तुमचं पक्क असतं की हे मला करायचंय. मग वकिली तर तुम्ही टार्गेट का निवडत नाही? तुम्हाला असं वाटतं की मी वकील झालो की पैसे द्या. जर विचार करा, जर आपण ह्या नवोदित वकिलांना पैसे देऊ लागलो की हा भाई तुला फुल सपोर्ट, तो काय करणार? त्याला स्ट्रगल माहित व्हायला पाहिजे. ज्या वकिलांना स्ट्रगल बघितला ते सक्सेसफुल आहेत. कुठलेही टॉपचे वकील घ्या, हर्षद निंबाळकर असतील, ॲडव्होकेट मिलिंद पवार असतील, ज्यांना मी आदर्श मानतो, असे बरेच ॲडव्होकेट स्ट्रगल करूनच वरती आलेले आहेत. की काय होतं ना की बरेच असे व्यक्ती असतात की ज्यांच्या केसेस आहेत ना त्या कोर्टामध्ये खूप वेळासाठी चालतात पण किंवा त्यांना लवकर बेल पण मिळते. मग ह्या केसमध्ये फायनान्शियली जर कोण स्ट्रॉंग असेल, बरोबर, किंवा एक सामान्य घरातला गरीब माणूस असेल, तर ह्यांना लवकर बेल मिळते आणि ह्यांना लवकर बेल मिळत नाही, असं काय असतं का? तर ही आपली मानसिकता आहे. तुम्ही वकिलाकडे गेल्यानंतर वकिलाला विचारा आपलं काम किती वेळात होणार आहे. पाहिजे तर त्याच्याशी स्पष्ट बोला, त्याच्या फीसचं स्पष्ट बोला, किंवा तुमच्याकडे फीस नसेल तर तसंही बोला. परंतु मोस्टली प्रॉब्लेम काय होतं, आमच्याकडे येणारी लोक पहिल्यांदा गरिबी दाखवतात. बरोबर, गरिबी दाखवतात, साहेब असं आहे तसं आहे. मग काय होतं, आम्ही पण गरिबाची केसेस घेतो, असं नाही की नाही, पण तू गरीब काय करतो, त्याचा जेव्हा थोडासा वेळ जातो तेव्हा तो दात दाखवायला सुरुवात करतो. हा, मग तो काय करतो, माझा लवकरच करा, काय होत नाही, कशाला होत नाही. मग 4-2 लोक फोन करणार. मग काय होतं की अरे या गरीबाचं काम घ्यायचं की नाही घ्यायचं हा प्रश्न वकिलांना पडतो. जर एखादा गरीब खरंच वकिलाला रिस्पेक्ट देत असेल, इज्जत देत असेल, त्याची कामं करतो आम्ही, असं नाही की कधी करत नाही. परंतु मोस्टली काय होतं, आपण त्या वकिलाला वेळ द्या नाहीतर पैसे द्या. तुम्ही त्याचा फॉलोअप घेणं तुम्हाला सुद्धा आवश्यक आहे. तुम्ही वकील लावला तर झालं, एखादा काय तो पैशाला दिला मी, वेळ संपला, हे काय, हे नाही, वेळ पण द्यायला पाहिजे.
बरोबर तर बरोबर. तुमचं काम फास्ट होईल. आता सर मी तुमचं सोशल मीडिया पाहत असतो, तुमचं कामही पाहतो, पण मला आजपर्यंत एक प्रश्न पडला होता की तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त तुमच्याकडे केस असतात? माझ्याकडे जास्त करून फौजदारी असतं, परंतु सिव्हिल आणि क्रिमिनल मला वाटतं ही मानसिकता आहे. जसं डॉक्टरकडे गेल्यावर आपण बोलत नाही आमचं असं ऑपरेशन करा, लोक आमच्याकडे आलं म्हणतात नाही आमचं सिव्हिल आहे, आमचं क्रिमिनल आहे. ते वकिलावर सोडा, वकिलाला सांगा की हे लवकर कसं करता येईल. मी बऱ्याच वेळेस काय करतो, फौजदारी आणि सिव्हिल माझ्या पद्धतीने ते हँडल करतो. म्हणजे एखादं जर भाडेकरी घर खाली करणार नसेल तर लवकर कसं खाली करायचं, कायदा म्हणजे जास्त करून हे बोलू शकत नाही ऑफ द रेकॉर्ड नाही का बऱ्याच गोष्टी. तर काय आहे की तुम्ही वकिलावर सोडा आणि वकिलाला एक सांगा साहेब तुम्ही तुमचा मार्ग कुठलाही वापरा पण माझं काम लवकर आहे, तर विषय संपला. बरोबर बरोबर. सर जर एखाद्या कपलनी लव्ह मॅरेज केलं आणि त्यांना त्यांच्या घरातले जर त्रास देत असतील तर ह्या प्रकारचे केसेस कशा प्रकारे हँडल केले पाहिजे? काय होतं की सासरा सासू हे कौटुंबिक मॅटर जे म्हणतात आपण, बरेच जण आपण असं म्हणतो की कायदा हा महिलांच्या बाजूने, पण तो पोल्युशन आणि कोर्टाच्या बाहेर आहे असं मी सांगतो. तर ह्या केसेस हँडल करताना शक्यतो जेवढं कोर्टाच्या बाहेरून तुम्हाला करता येईल तेवढं आतमध्ये करता येणार नाही. बऱ्याच गोष्टी, उदाहरणार्थ फॅमिली कोर्टात लेस टॉक म्हणून एक हे आहे की चला बोलूया. एखादी केस टाकण्यापूर्वी जर तुम्ही तिथं गेले तरी तुमच्या घरच्यांना बोलून तुम्हाला करता येईल. कधी कधी कायदा थोडासा वाकडा वळवावा लागतो, बरोबर. ते करता येईल. मग तो बरेच लोक उठतात त्या महिला मंडळमध्ये जाऊन बसतात. महिला मंडळमध्ये तुम्ही गेले की ते त्यांची हाताळण्याची पद्धत खूप वेगळी असते. त्यापेक्षा तुम्ही चला बोलूया टॉक फॅमिली कोर्टात जा. तिथे काय होतं, महिला मंडळमध्ये आपण गेले जर तुमचं कॉम्प्रोमाइज नाही झालं तर 498 चान्सेस जास्त आहे. ओके. जर आपसात जमलं नाही तर, आणि जमलं तर ते टर्म्स अँड कंडिशन लिहून काय होतं की बऱ्याच वेळेस ते वादविवाद परत वाढत जातो, परत ते चांगले राहणार की नाही राहण्याची गॅरंटी नसते. बरोबर. तर शक्यतो जेवढं कॉम्प्रोमाइज करायचं आहे, मिटवायचं असेल ते कोर्टाच्या मार्फतच मिटवा. सर वाजिद खान यांना आम्ही हिंदी किंवा मराठी बिग बॉस मध्ये पाहू शकतो का? सर प्रयत्न चालू आहे, काही गोष्टी जुळून पण आल्या, कधी काही हुकलं. माझं पहिलं प्रेम माझ्या वकिलीवर आहे, म्हणजे जसं आहे, आणि मी निश्चित मला जायला आवडेल. तशी संधी चालून येईल अशीही अपेक्षा आहे, असं नाही की नाही. आणि बिग बॉसचे बरेच कन्सल्टंट, पूजा मिश्रा माझी क्लायंट होती, सलमान खानला मी बांद्रा कोर्टात खेचून आणलं होतं. तर असे बऱ्याच काही कॉन्ट्रोवर्सी आहेत. तर माझी इच्छा आहे जायची, संधी आली तर नक्कीच जायचं. आणि द AK टॉकच्या माध्यमातून मी हे करेल बिग बॉस वाल्यांना की बोलवा मला आणि मग बघा धिंगाणा राडा काय असतो. बरोबर. अर्थातच सर फार छान वाटलं द AK टॉकच्या या मंचावरती तुम्हाला बोलून, आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आणि बुधवार पेठेबद्दल मलाही आणि द AK टॉकच्या प्रेक्षकांना खूप काही माहिती समजली. पुन्हा एकदा थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच.